अंडी जेवत नसतं का? नाही म्हणा मान भाऊ राम राम कर रे एकदा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. आज आहे हेतूर काढणं. हेतूर काळासाठी येणार आहे थ्रेशर. जे थ्रेशर असते ते आता येणार आहे इथं. तर मग जे कुटार आहे, जे तूर आहे, सर्व इथं येणार आहे. त्यासाठी बाबा काढून राहिले इच्छे पण आप्पा करून राहिले इच्छे सफा. मी जे काढलं ते इथं पराठी काढली तर इथं टाकली अशी. आणि हे तूर आहे सपा. एवढं झालं इथून एवढं. आता हे राहिलं, हे करतं आता. आप्पानं केलं एवढं, बाबा बसून राहिले. पण पैची पट्टी केली मी आणि इच्छी करून राहिले आप्पा. आप्पाची एकदम सप्पा आहे ना आप्पा? हा पाहिजे तू. आता चाललो हे गवत घेऊन फिरायवर. हे गवत टाकतात इथं. ते आता मस्त अशी हवाई चालू आहे ना, ऊनही तपून राहिली. बाजून मस्त अशी गरम, ऊनही गरम होऊन राहिलं, इकडून थंडी होऊन राहिलं. बाबा आणून राहिले 2-2 पेंड्या. आता कोणता गण? हा गण. हा बकऱ्या काढून घे. मी चाललो घरी, कारण काळाच्या राहिल्या होत्या बकऱ्या बाहेर. तर आता बाहेर बकऱ्या काढतो, नजून येतो. फायनली बकऱ्या दिल्या इथं बांधून आणि आता चाललो वावर. अजून सध्या थ्रेशर यायचा आहे. थ्रेशर कधी येते? थ्रेशर कधी येते म्हणते? मग थ्रेशरचं काम करू. त्याचे रोदाचे माणसं आहे, ते माणसं थ्रेशर आणून. तर थ्रेशर यायला टाइम आहे म्हणते. फायनली थ्रेशर आलं बाबा. निघून ट्रॅक्टरचा कलकल चालू आहे. ट्रॅक्टर चालू आहे. हे पा इथं थ्रेशर कसं लावायचं तर सांगून नाही. हे पा भाऊ आलं होतं इकून असं. आता इकून असं लावते तर पहा तुम्ही. हे इकडून न लावणं असं आहे का बा, कोणाच्या अंगावर गेलं नाही पाहिजे बा. ते जे कुटार निघते त्याच्यातून. हे पहा आता अशी इथं लावते. हे पहा जी लावली तर या बैला आपल्याकडून ओढल्या गेला असतं. लागलं भाऊ थ्रेशर. आता ते चालू आपली तूर काढणं. तर पाहू आता. अंदर हा बैल बांधून इकडे बैल धरतो. यो 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 बाबा बांधून राहिले बैल. हा मंगापासून आला इथं. याचं काहीच नाही झालं अजून. का रे किती वेळचा आला तू, अजून काही झालं नाही? भेंड नाही केलं इथं. इथलं कस केलं बे? इथल्या का ना काय होते? इथलं तर म्हशीच्या कोपऱ्यातच बसते. हे पा भाऊ, यानं लय वेळचा आला पण याचं काही झालं नाही इथं. अजून भेंडही कापले नाही यानं. मी झालो घरी. तळव आण लागते, पोते आण लागते. तूर काढला आहे तर चला भाऊ. भाऊ चाललो एवढं वावरात घेऊन. आता भेटू वावरात. वावरात पोचलो. इथं चालू आता आहे थ्रेशरचं तळव गिळव टाकणं. अब कधी येईन तू या? अब कारवळ वाट पूर्ण राहिली असन, ते म्हैस वाट पूर्ण राहिली असन ना कधी चारा आणते म्हणून. या चारा ती झाल्या का अजून? अब्बेले का किसना? अंडी जेवत नसतं का? नाही म्हणा मान भाऊ. राम राम कर रे एकदा. ए राम राम कर. ए राम राम कर इकडे. तर मग राम राम. हे चॉकलेट देतो. राम राम कर मग.
राम राम जरा नका राम राम अजून देतो मग अजून एक डाव का फायनली आता आलो मी शाळेतून आणि आमच्या गावात इथे रोज किराणे आला त्याजवळ बिस्किट चांगली असते तर मी त्याजवळून घ्यायला चाललो बिस्किट मग द्या कोण काजू बदाम एकच व्हिडिओ कॉल चालू आहे नाही त्यांच्याजवळून घेतले बिस्किट आणि त्यांच्याजवळ असतात वेगवेगळ्या व्हेरायटीचे बिस्किट म्हणून त्यांच्याजवळून मी बिस्किट घेत असतो तर आता ते म्हणे ब्लॉग चालू आहे का नाही ते म्हणे व्हिडिओ कॉल चालू आहे का म्हटलं नाही म्हटलं ब्लॉग चालू आहे म्हटलं तर म्हणे तर आता आलो आम्ही शेतामध्ये म्हणजे वावरात आलो आपल्या भाषेत वावरात आलो आणि आता वावरात पाहतो आम्ही सकाळी चालू होती तूर घालणं आता कितीक झाली काय झाली तिथून पहा तर जास्त झाली आहे थोडीशीच राहिली आहे म्हणजे एवढी आता थोड्या वेळात होऊन जाते हे बा एवढी तूर झाली आप्पा आता इथं तुरीचे पोते शिवून राहिले आणि तूर पा आता पहा का कशी काढते ते तूर तर इथची पेंडी खोलते इथून उचलून देते एक जण आणि वरते मग देते दिल्यावर इकडून पेंडी गेली का तिकडून निघते कुटार आणि इथं निघते सोयाबीन म्हणजे तूर काढणं झालं इकडे निघाल्या तुराड्या म्हणजे याला झाडणे म्हणते याचे झाडणे बनत असते झाडणे आहे म्हणजे याच्या तुराड्या याचे बनते झाडणे म्हणजे जे झाडासाठी जे ज्या जागेवर झाडताना येत फळ्यानं ह्या जागेवर हे झाडण्याचं काम ह्या तुराड्याचं झाडणं बनवून झाडता येते हे माहीत नसेल तुम्हाला कारण हे गावातच पाहायला भेटते शहरात कमीच कमी पाहायला भेटते तर सध्या तर चालू आहे आता एवढी तर राहिलीच आणि जे मेहनतीनं एवढी तूर काढली आहे पहा तुम्ही शेतकऱ्याची मेहनत किती असते तर म्हणजे आज वर्षभर केलेल्या कष्टाची आज पावती निघत आहे म्हणजे तूर निघत आहे तर त्याला पावतीच म्हणू आपण बा इथून अशी घेऊन जा लागते पेंडी तिथं जाऊन मी सांगितलंच आहे तिथं कसं बनवावं लागते तर इथं देते कोलून वरते जाते तिकडून निघते कुटार इकडून निघते तूर इथं बांधून राहिले आप्पा आता होते तर पहा तुम्ही सध्या सूर्य तर डुबला आणि मी इथं पाहून राहिलो तर असं असते शेतकऱ्याचं जीवन जे आपण आता पुढील ब्लॉगमध्ये पाहणार आहे आणि आतापर्यंत पाहत आलो तर पहा आतापर्यंत जो आवाज आला असेल तो कमी आला असेल कारण याचा आवाज जास्त आहे थ्रेशरचा तर जो आवाज पाहिजे म्हणजे कमी पाहिजे जरा आवाज आले तर पाहतो मी तेवढी जास्त आवाज वाढवण्याचा प्रयत्न करतोच मी कारण मग जोरानं बोलायला लागून राहिलं तर पहा आता बसलो इथं तुरीच्या कोणत्याहीवर पहा इथं बसलो आहे आणि आवरतून पाहून आला पहा हे पाहून राहिलं वरती काढणार आता आम्ही बसलो इथं तुझ्या मुद्देवर पहा कमी आता पोते पहा कसे शिवा लागते तर असं इकून असं करू तिथं बांधा लागते बरोबर आहे ना असं जाऊन हे बा असं तयार होते इथं येऊन असं बांधून देते फायनली झाली तूर सोंगणं झालं थ्रेशर पण आता इथं भरले पोते कटल्यात झालं कटलं हे पा इथं चालू आहे अटपट आता हे थ्रेशर नेते आता मी जातो घरी फायनली आलो घरी आणि आता खाऊन आलो गुपचूप मस्त घ्या तुम्ही खा हां भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत